एक जण आला तो असिस्टंट, म्हटलं की सर करते ना खाली, आपको गिरणे आहे सर. म्हटलं की खाली गाद्या वगैरे असतील. त्या गाद्या होत्या त्या अशा खाली होत्या 30-40 फूट. पहिलंच वाक्य जे होतं, अनुराग म्हटलं की मला मराठीतली अस्सल शिवी पाहिजे. ते वाक्य बडे पापा हे कोणाला म्हटलं जातंय, तर त्यांच्याच प्रिमायसेस मध्ये माझ्याच तोंडी वाक्य, माझ्या प्रत्येक वाक्यात तिथं टाळ्या होत्या. 2000 पब्लिक होतं तिथे त्या ह्यूज नीतू अंबानी ऑडिटोरियम मध्ये. अनुराग म्हणाला की इसको बोलते घर में घुस के मारना. आणि मग एक एक जण येत होता. मग सनिताई दिवाणी आल्या, तशा मोरासारख्या अशा पांढऱ्या जगा असं लांब हे घेऊन. म्हणजे आपण चित्रपटात त्यांच्यावर कामं केलेली असतात, पण नंतर तिथे एकदम वेगळीच माणसं वाटायला लागतात ती. कसे आहात सर? मजेत. आपला इंट्रोडक्शनचा काही फॉर्मॅट नाहीये. करेक्ट. कारण पॉडकास्ट म्हणजे ते पुन्हा परत सुरुवातीपासून. बरं, तुमचा चेहरा म्हणजे कोण आहे आज महाराष्ट्रात, देशात कोण आहे असं की तुम्हाला ओळखत नाही? पण खूप म्हणजे भीतीदायक चेहरा आहे, आय मस्ट से. कारण मी अशी म्हणजे मला जेव्हा डोक्यात हे नाव आलं होतं तेव्हा म्हटलं मिळायला पाहिजे, त्या सर मिळायला पाहिजेत. आणि मग मी फोन करायचे, आज नको उद्या करते, दुपारी नको संध्याकाळी करते, असं चाललं होतं. कारण मला भीती वाटत होती की तुम्ही चिडलात, काय झालं, तुमचा मूड नसला तर काय करायचं. कारण चांगले किंवा वाईट पण पोलीसच ना, म्हणजे प्रत्येक भूमिका ही पोलिसाची. मग ते तसंच एक परसेप्शन बिल्ड झालंय, तयार होतं. पण मग आता ते तुझ्या डोक्यातलं परसेप्शन आणि हा समोरचा माणूस याच्यात काय तू फील करते? प्रचंड फरक आहे. म्हणजे मी काल तुमच्याशी फोनवर जेव्हा बोलले तेव्हा मला असं झालं की असं कसं असू शकतं, एवढं कॉन्ट्रास्ट कसं असू शकतो, की तुम्ही इतके छान अप्रोचेबल आहात, तुम्ही इतके छान माझ्याशी बोलला. म्हणजे मला कुठेही असं फिलिंग आलं नाही की मी इतकी लहान आहे तुमच्याहून. त्यामुळे खूप बरं वाटलं आणि मला असं झालं फायनली मी धाडस केलं त्याचा, फायनली मला फळ मिळतंय हे आज. लहान म्हणण्यापेक्षा तू यंग म्हणायला पाहिजे होतं. कारण मग अशा मुलांबरोबर राहून जी एनर्जी मिळते तर ती तुम्हाला कामात तुम्हाला ती वापरता येते आणि तुम्ही पण यंग राहता ना. हा तुमचा खरंच मोठेपणा आहे. आणि तुम्ही इतकं म्हणजे काय बोलू, तुमच्या कामाविषयी काही वेगळं आता सांगायची जसं की मी म्हटलं की नाहीच गरज. पण हा उग्र जो चेहरा मी म्हटलं, म्हणजे मी खूप चुकीची सुरुवात केलेली असू शकते, पण हाच तुमचा एक ॲसेट बनत गेला. आणि हा इतका सुंदर ॲसेट बनलाय. पण हे लक्षात केव्हा आलं की यही वर्क करेगा, यही बिकेगा? नाही, असं वाटत होतं की म्हणजे जेव्हा या क्षेत्रात आम्ही येऊ घातलो, म्हणजे आम्ही एकतर नाटकातले बेसिकली, मी गिरीश उमेश आम्ही एकत्र नाटकं करत होतो. तर त्यावेळेस नाटकात तुम्हाला काही फरक नाही पडत ना, म्हणजे तुम्ही लांब असता प्रेक्षकांमध्ये असून, तर ते अगदी जवळ गेल्यावरती लक्षात येतं. पण कॅमेरा अगदी तुम्हाला जवळून टिपतो ना. पण मग त्याच्यानंतर पहिला चित्रपट बाधा नावाचा केला, तर ते ग्रामीणच असं पात्र होतं. म्हणजे ग्रामीण पार्श्वभूमीवरती बरेच चित्रपट केले, तर त्यातलं हे होतं, तर ते फिट झालं. पण त्यातलं आत्ता काय म्हणूया, आपल्याला हे ॲसेट आहे असं जाणवणं ते आत्ता झालं. कारण ॲटलीची जी फिल्म केली, ॲटली प्रेझेंट बेबी जॉन नावाची, तर त्यावेळेस डायरेक्ट मला बोलवलं. म्हटलं अरे कसं काय, म्हणजे नाहीतर नॉर्मली हिंदीत काय करतात की आधी कास्टिंग डिरेक्टर आणि मग ते सजेस्ट करतात आणि मग तुम्ही सिलेक्ट होता, अशी ती प्रोसेस आहे. तर मग डायरेक्ट मग मला ते सोसं बसवेना ना. तर मग ते म्हणाले की त्याचे डिरेक्टर तुम्हाला भेटू इच्छितात. म्हटलं बरं. मग ती झूम मिटिंग अशी ठरली. मग नंतर ती झूम कॅन्सल झाली, त्यांना प्रत्यक्षच या, कारण त्यांना फिजिकली काही सीन करून बघायचे. म्हटलं बरं ठीक आहे. म्हणजे हे जास्त छान ना की जो डिरेक्ट करणार आहे त्याच्याबरोबरच काम करायला, म्हणजे सीन डेव्हलप करायला मिळणार आहे. मग तिथे गेलो, मग तिथे ती यायचे होते. मग दरम्यान त्याचा जो असिस्टंट होता त्याला मी विचारून घेतलं की बाबा म्हणजे मीच का, किंवा असं काय, म्हणजे कसं काय तुम्ही शोधलं वगैरे. मग ते त्याला आता त्याच्या आधीच आपली काय कामातनं काम निघतं तसं नेटफ्लिक्सवरती त्यांनी बघितलं होतं, त्यामुळे त्यांना डोक्यात होतं. आणि त्यांना असा चेहऱ्याचा माणूस हवा होता की जो रफ दिसेल आणि जो उग्र वाटेल, कारण मी जे कॅरेक्टर करणार होतं ते तसं होतं.
की ज्याला बघितलं तरी हा रे घाबरलं पाहिजे असं या पद्धतीचं नाही, पण होतं. तुम्हाला हा प्रश्नच का पडला की तुम्ही काय हा प्रश्न नाही पण मी ऍटली मला बोलवावं असं वाटलं ना की अरे कसं काय म्हणजे असं. नाही, पण मला असं वाटतं की हे जे हिंदीतला मराठी माणूस हा जो एक झोन असतो ना, किंवा मग मला असं वाटतं की हिंदीवाल्यांना पण तो हिंदीतला मराठी माणूसच हवा असतो. कितीतरी मूवीज मध्ये असं आहे किंवा सिरीज मध्ये आहे की तुम्ही तुमची आडनावं मराठमोळीच असतात. तर हा काय प्रकार आहे, म्हणजे ते का तसं नाही आता ह्या बाबतीत असेल? हा चित्रपट होता, हा सरासर म्हणजे रिमेक होता आणि त्यामध्ये माझं आडनाव भीमा राणे असं होतं. मग राणे म्हणजे मराठी आलं की मग माणूस तो मराठी आला. मग किंवा पोलीस आणि इन्स्पेक्टरच्या बाबतीत असं बऱ्याचदा होतं कारण त्यांचे आडनाव मराठी असतात. बरोबर. तर मग ते खूप सरसकट मराठीवालेच आपल्याला अभिनेते दिसतात तसे. म्हणजे ते रिक्वायरमेंट सांगताना पण अशी सांगतात की बॅकग्राऊंड मराठी होना चाहिए वगैरे असं ते स्पेसिफिकेशन मध्येच असतं. बरं. म्हणजे हे फिरत असतं आणि असं त्या आरामनगर नावाचं एक ते संस्थान आहे तिकडे मुंबईत की जिथनं कास्टिंग होतात. तर तिथे असे म्हणजे आपली गोखलेनगरला गेलीस का तू? गोखलेनगरला कशा पूरग्रस्तांच्या वसाहती आहेत तशी छोटी छोटी घरं आहेत तिथे. तर त्याच्यात अशी ऑफिसेस आहेत आणि तिथे तुम्हाला कास्टिंग केलं जातं. म्हणजे अगदी तुम्हाला तिथे नट असे फिरताना दिसतील म्हणजे असे आपल्या फायली कशा किंवा आपल्या रस्त्यावरती कसे पाट्या घेऊन ऍक्टिंग करणार वगैरे या टाईपचं अशी माणसं दिसतं. आणि खरंच म्हणजे आम्ही त्याच्यावरती एक म्हणजे काय म्हणतात त्याला हे पण केलं होतं की डेव्हलप पण केलं होतं की असं जर काय आणि ते येतात फक्त आणि ते इंट्रोडक्शन देतात आणि मग जातात. मग ते सांगतात की जर काय असेल तर आम्ही तुम्हाला कॉल करू. बरं. म्हणजे ते आणि ते तर गुन्हेगारापेक्षाही डेंजर असतं. म्हणजे गुन्हेगारांना नाही का अशी पाठी घेऊन हे करतात आणि मग इकडे बघा तिकडे बघा. अरे हो हे मी ह्याच्यातनं गेलो म्हणजे मी एकदा असं मग मलाच फील झालं की अरे आपण काय करतोय असं. मग नंतर काय किस्सा आहे म्हणजे आपलं नाव उंची वय वगैरे ते सगळं त्या पाठीवर लिहायचं. म्हणजे त्यांचा जो कॅमेरा असेल तर त्यांना पहिल्या ह्याला तो दिसेल तुमचा नंबर आणि याच्यासाठी बाकी काही नाही. पण ते असं घेऊन उभे राहतात. हो राहायचं आपण नटानी किंवा नटीनी ते घेऊन उभं राहायचं आणि मग तुमचा नंबर आला की तुम्ही जायचं. नाही कॅमेरा समोर ती पाठी घेऊन उभं राहायचं असं. आणि मग सांगायचं की मेरा नाम श्रीकांत यादव है मैं असं वगैरे वगैरे. आणि हे सगळं तुम्ही केलंय म्हणता? हा सुरुवातीच्या काळात. मला ऍक्च्युअली ऑडिशन प्रोसेस म्हणजे एक सारेगमप आलं होतं ना तेव्हा त्यांनी सारेगमप नाही मला वाटतं इंडियन आयडॉल तेव्हा ते टीव्हीवर दाखवायचे असे की खूप ऑडिशन म्हणजे नेमकं काय असतं आणि मग ते किती रांगाच्या रांगा नुसत्या लागलेल्या असायच्या. पण मी मला कधी सिनेमा किंवा या इंडस्ट्रीची ऑडिशन कशी चालते हा अनुभव जे नौखे आहेत की ज्यांना म्हणजे पदार्पण केलेलं नाहीये किंवा ते खूपच म्हणजे इच्छुक आहे तर त्यांच्यासाठीच्या मी रांगा बघितलेल्या आहेत अशा विविध जे प्रोडक्शन हाऊसेस आहेत. तर तिथे फक्त जाऊन इंट्रोडक्शन देणे आणि मग त्यांना कधी काय काम मिळेल वगैरे. मग ते कुठल्याही प्रकारचं असू शकतं म्हणजे हिंदीत सिरियलचं पण असू शकतं. आता तर वेब सिरीज पण आली आहे आणि त्या हिट होत आहेत त्याच्यात असू शकतं. एक सीन असू शकतो अर्धा सीन असू शकतो. तुम्ही नुसतेच फक्त चहा घेऊन येणारे असू काही वाटेल ते असू शकतं. पण तुमचा शिरकाव होण्यासाठी ते हे आहे. पण ते त्यांचे कपडे बघितल्यावरती म्हणजे हे नोकराचं काम करतील असं कधीच वाटणार नाही. म्हणजे असे कपडे असतात म्हणजे मुली असे उंच टाचेच्या हिल्स त्या हे घालून तोकडे कपडे वगैरे घालून म्हणजे असे लिपस्टिक गंध पावडर असे डोळ्यांखाली हिरवं निळं काय काय अरे हो हे बघितलं मी. मग कधी कधी असं की ह्यांना म्हणजे हे कधी चमकणार किंवा त्यांनी ते दृश्य बघितलंय ना की हिंदी नायिका किंवा हिंदी नट किंवा त्यांनी स्टार्सनाच बघितलंय. करेक्ट त्यामुळे ते त्यांना रेप्लिकेट करायचं किंवा आणि भारत लोक येतात ना मुंबईत तर त्याच्यामुळे हाच सोर्स आहे. नशीब आमचं की आम्हाला एवढं काय करावं लागलं नाही. कारण जेव्हा उमेश FTI पास आउट झाला तर त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपणच आपला चित्रपट करू. कारण त्यावेळेस जर मी बघितला असता किंवा कोणी म्हणजे आम्ही ज्या वयोगट आणि वजनी होतो तर आम्हाला कोणी म्हणजे असं चित्रपटात घेईल असं दुरान्वय नव्हते. कारण तेव्हा अत्यंत हँडसम असे छान हिरो हिरोईन्स असायचे. मग तेव्हा आमचा चित्रपट होता वळू. तर मग आम्ही त्या गावातलेच वाटलो आणि आता असं म्हणतात ना की अरे काय गावातले लोक पकडून काय भारी अभिनय करतायत वगैरे.
मग आम्हाला सांगायला लागलं की अरे आम्ही ऍक्टर आहोत, आम्ही ते गावातले असं नाही, असं म्हणून एवढे मर्ज झालो होतो. म्हणजे तो एक एराच होता. गिरीश सर नाही तसं नाही, तो उमेशची स्टाईल आहे ती. तो पहिल्यांदा नट आला म्हणजे आमच्यासारखा मित्र आला, तो पहिल्यांदा त्याला रापवतो आणि मग तो मर्ज होता ना, मग आता काम कर. नाही पण हे ते जे ग्रामीण सिनेमांचं पेय होतं त्यावेळेला, ते इतकं वर्कआउट होत होतं मस्त, पण मग नंतर का थांबवलं त्यांनी किंवा काय, म्हणजे इतकं वळू, मला वाटतं देऊळ, त्याच्यानंतर जाऊ द्या ना बाळासाहेब पर्यंत, तर ते इतकं म्हणजे ते सिनेमे इतके आवडत होते लोकांना आणि ते इतके हिट पण होत होते. म्हणजे असं नाही थांबवलं काय हा मलाही प्रश्न आहे. म्हणजे या एकूणच ह्या व्यवसायात आम्ही असं एक स्वप्न बघितलं होतं की ह्या क्षेत्रात आपण जातो आहोत, तर म्हणजे काय आपण म्हणजे तर मरताना एक आपले 4-5 चित्रपट आपले लक्षात असावेत, एवढं झालं की आपण मरायला मोकळे असं म्हणून. पण मग ते आपलेच असायला तर का असं म्हणजे आणि तो जो ग्रामीण कनेक्ट तुम्ही आणायचा प्रयत्न करत होता, तो इतका सुंदर वर्कआउट झाला. ती म्हणजे ती गिरीशी सिद्ध असतं लेखणी, तो त्या पद्धतीनेच ते म्हणजे तू नुसते वाचले तरी तू ग्रामीण बोलतेस असं भास तयार होतो. म्हणजे देऊळ मधलं ऍज ए फ्रेंड, ऍज ए वाईफ, ऍज अ गावकरी म्हणून, ऍज ए हा जो पालुपद जे त्यांनी मला दिलंय, तर ते लोकांना असं वाटतं की माझं आहे, पण ते माझं नाही, ते लेखकाचं आहे. त्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता संवाद लेखकाचं आहे, ते गिरीशचं आहे. आम्ही फक्त ते माझं आहे असं म्हणून बोललो आहोत. मला खरंच तुम्हाला आठवत असतील तर ह्या स्टोरीज ऐकायला आवडतील, कारण हे कल्ट क्लासिक मूवीज आहेत सगळे, आणि त्यावेळेची तुमची धमाल मजा आणि प्रत्येक सीन करताना आलेले तुम्हाला गमतीशीर, इमोशनल जे काही असतील ते अनुभव, असे काय आहेत तुम्हाला वळूचं प्रामुख्याने म्हणजे आम्हाला मला सांगावंसं वाटेल. आता मी हे सांगतोय, डिस्क्लोज करतोय, ओपन करतोय, तर म्हणजे वळू हा एकतर तो सापडत नव्हता, म्हणजे उमेशला हवा तसा तो मिळत नव्हता. मग त्याच्यासाठी जंग म्हणजे अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. मग शेवटी तो जो म्हणजे प्राणी हे दाखवणारी माणसं आहेत ती सुद्धा थकली. शेवटी त्यांनी एक शेवटचं म्हणजे 11 जानेवारी 2007 शूटिंग सुरू, मग तेव्हा त्यांनी 7 जानेवारीला म्हणले की अभि ये लास्ट काय अभि असं. मग उमेशने बघितला तो फोटो, पण अरे हाच पाहिजे. तो सांगलीचा पांजारपोळ मधला वळू होता, त्याचं काम म्हणजे त्यांची संख्या वाढवणे, तर त्याला आणला मुहूर्ताचा शॉट. मग असं ठरलं की पहिला चित्रपट आमचा, त्याच्या आधी आम्ही शॉर्ट फिल्म्स केलेल्या उमेशच्या असत्या पण, तर त्यामुळे प्रोडक्शनला पण आम्हीच म्हणजे जेव्हा कॅमेऱ्याच्या पुढे पळायचं नव्हतं तेव्हा कॅमेऱ्याच्या मागे पळायचो. तर त्याच्यामध्ये तो वळू आणून ठेवला त्याला, आणि इथे सगळे काय म्हणतात त्याला, पिंपळे पोमन नावाचं गाव होतं, तिथनं 7 किलोमीटर वरती होतं सासवड पासून, आणि तिकडे सगळं गिरीश वगैरे सगळे तिकडे गेले होते. मी त्यांना नाश्ता आणि जेवणाच एकत्र हे करून जाणार होतो, ती जीप पण आली होती. आणि असं करून तो जो वळू आहे तर तिकडे 500 मीटर का एक त्या परिघात म्हणजे गाय असेल आणि त्याचा जर वास त्या वळू लागला तर तो थांबत नाही, आणि मग त्याने ती उडी मारली. अरे बापरे, तो कोंबड्याच्या पलीकडे. इथे गिरीशचा फोन, अरे कुठे, इथे पत्रकार निघून चाललेत. म्हणजे हो निघालोच आहे वगैरे असं करून मग ते त्याच्यासाठी जे ट्रेनर होते मग त्यांनी त्याला चुचकारत त्याला शांतपणे हे केलं वगैरे, आणि मग ते सगळं घेऊन मी तिथे पोचलो. आणि मग त्याला सांगितलं, म्हटलं अरे गिरीश असं असं झालं होतं. त्यांना हो का, बरं फोनवर सांगायचं ना वगैरे. म्हटलं अरे काय म्हणजे डिस्क्रिप्शन काय ते. मग ते स्क्रिप्ट काढलं. मग स्क्रिप्ट मध्ये एक सीन होता की वळू शांतपणे 10-12 गायींच्या मध्ये रवंत करत बसलेला आहे. म्हटलं हा सीन होऊ शकत नाही, म्हटलं कॅन्सल, हा सीनच नाही म्हटलं. कारण काय तो काय करतोय आम्ही बघितलाय, आणि तो खूपच म्हणजे इतका, त्याचं नाव राजा होतं आणि तो राजासारखाच होता. तो कायचं आपण बैलांना टाकतो ना भुसकट वगैरे, ते त्यांचं ते खाणं, तो अजिबात तोंड लावायचं नाही. तो नुकताच उसाचा कापलेला हिरवा पाला, गाजर, काकड्या, त्या पण ताज्या, तरच तो तोंड लावायचा. असा तो होता. तो खरा स्टार होता, कारण तो चित्रपटाचा हिरो होता ना असं म्हणून. म्हणजे आता मी घरचा माणूस ना, म्हणजे शूटिंग मध्ये, त्यामुळे आमचे सगळ्यात नंबर लास्ट असायचे टेक करताना. आणि त्यावेळेस आपण
मला वाटतं त्या रीळ ह्या माध्यमावरती हे करायचो. त्यामुळे मला माहिती असायचं, कारण मी तेच डबे आणलेले विकत आणलेले असायचे, तर ते 4-4 मिनिटाचे असायचे ना. तर आपण 1 फूट खाल्ला म्हणजे 1 फूट रिटेक झाला म्हणजे किती गेले गुणिले, कारण आम्ही त्यावेळेस त्रिशूळ मधले बच्चन होतो ना सगळे, कारण गुणाच्यात खिशात पैसे नाही. तर ह्याच्यामध्ये आम्ही आमचे नंबर सगळ्यात शेवटी. मग त्याच्यामुळे मग कॅमेरा लागला की 1 मिनिट आणि त्याच्या वेळेस म्हणजे असं सांगायला लागायचं, उमेश थांब जरा मी रिहर्सल करतो. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे जबाबदारी की सगळ्यांना खाऊ घालणे आणि त्या वळूला खाऊ घालणे. तर अतुल कुलकर्णी मान्यवर ते सकाळी जेवायचे 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. तर त्यामुळे जेव्हा मी इतरांच्या नाश्त्यात, ते पण ठरलं की आचारी आणू आपण, म्हणजे म्हणजे कमी बजेटमध्ये आणि आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तसं मिळेल. मग आचारी आणला होता. तर ते सगळं ते कंडक्ट मी करत होतो, ते सगळं घरचा माणूस. तर मग शॉट लागला. तर मला म्हणजे तो सगळ्यांचे झाल्यानंतर ना, तेव्हा वाजले होते असे 2-2:30. म्हणलं अरे बापरे, आता अजून 2 तासांनी त्या आचार्याला उठवायचा, त्याला डबा करवायचा. तर मला डबा दिसायला लागला त्या कॅमेरा. आणि ती प्रचंड थंडी गारठ्यात आम्ही ते जानेवारी महिन्यात सासवडला शूट करत होतो आणि त्याच्यात ते कुडकुडत आम्ही छान असं. पहिल्यांदा आम्हाला मागचा हे अनुभव ऐकायला मिळतोय वळूने आम्हाला खूप शिकवलं. म्हणजे वळूचं स्क्रिप्ट पण मी मराठी टायपिंग शिकलो म्हणजे असं करत करत. आणि मग मी ते केलं होतं की स्क्रिप्ट कुठे नको जायला वगैरे असं म्हणून. तर मला मग माझे डायलॉग म्हणजे पाठच ना, नुसता चल तू बोल म्हणजे की मी माझे डायलॉग सुरू करू शकायचो. म्हणजे तुमच्याकडे ती एक आहेच का? नाही एवढं म्हणजे एवढा पाठ झाला होता तो की तुम्हाला. आणि मला माहिती होतं की देवळात सीन शूट करत होते ना मी, नाहीच. त्यामुळे मी एक असं छान आपलं HMI वगैरे असो ना मोठा, तो खूप उष्णता देतो, त्या उभेत मी आपला छान. आता तेवढ्यात उमेश म्हणाले की अरे श्रीकांत कुठे? म्हटलं काय 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 तुझं वाक्य? तो म्हणला अरे नाही, देवळात माझं एकही वाक्य नाही. तो म्हणलं हे काय एक माणूस ते मी म्हटलं. अरे मी ते पुन्हा ते पाठ केलं. आणि देऊळचे तर आणखीनच वेगळे किस्से आहेत. तर देऊळ घडवायला पुन्हा विहीर होता मध्ये, मध्ये दुसरा चित्रपट विहीर. तर विहीरच्या वेळेस माझ्यासाठी एकही सीन नाही लिहिलेला. मग मी म्हणजे काय उपयोग आहे ना, माझा मित्र दिग्दर्शक, माझा मित्र लेखक असं म्हणून, आणि माझ्यासाठी एकही सीन नाही असं. आणि अमिताभ बच्चन प्रोड्यूस करणार होते, मी केलाय त्यांनी. तर गिरीश म्हणाला की एक सीन आहे, तो अजून लिहिलेला नाही, आणि लिहिला तर त्यात तुला एकही वाक्य नाही. म्हटलं चालेल. तेवढ्या बोलीवरती मी तिथेही प्रोडक्शन केलं. आणि ते प्रोडक्शन म्हणजे असं होतं की भर हिवाळ्यात उमेश म्हणाला की मला फणस हवाय, आणि फणस एक नकोय, असे मला त्याची रास करायची, म्हणजे 50 हेक्टर लागते. अरे डिसेंबरला कुठं फणस आणायचं लक्षातच नाही आलं. म्हटलं अरे ती. मग लेखक गिरीश कुलकर्णी त्यांना म्हटलं की अरे गिरीश, तू केळी लिही, सफरचंद लिही, द्राक्ष लिही, फणस कुठला आणला? पण तसे पैदा केले आम्ही फणस. ते मुंबईतनं आले आणि त्याचं शूट लागलं भोरला. आणि ज्या दिवशी शूट लागलं तेव्हा थंडीत पाऊस पडतो ना, तसा पाऊस पडला, कुत्र्यासारखा पाऊस पडला, आणि ते सगळे फणस वाया गेले. आणि मग म्हटलं की हे मुंबईतनं आले, मग याचा शोध घेतला पाहिजे. मग पुन्हा शोध घेतला. मग त्याच्यासाठी काही हजार आम्ही खर्च केले होते. ते काही शे मध्ये मी तेवढे फणस घेऊन आलो. अनुभवाने शहाणं होतं. बरोबर. मग विहीर झाल्यानंतर विहीरनी पण आम्हाला भरपूर गोष्टी दिल्या. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मी कधी परदेशात जाईल. तर डायरेक्ट बर्लिनला, आणि डायरेक्ट आगाशे सर बरोबर. आणि आगाशे सर त्याच्या आधी 34 वर्षांपूर्वी मराठी फिल्म होती सामना, त्याच्यातही होते आणि ह्याच्यातही होते. त्याच्यानंतर दुसरा चित्रपट होता किल्ला, त्याच्यातही होते. म्हणजे असं ते कॉम्बिनेशन होतं. तर त्यावेळेस त्यांनी तेव्हा मिळालेली टोपी, ती गोंड्याची, ती सगळी दाखवली की 34 वर्षांपूर्वी मिळालेली टोपी. ते फार भारी होतं. ते बर्लिन झालं त्यामुळे. पण विहीर नंतर मग मी आमच्या प्रोडक्शन हाऊसला, म्हणजे आमच्या मित्रांना सांगितलं, म्हटलं की मी ऍक्टर आहे,
तर त्यामुळे आता बास. अभिनयाची कामं द्या वगैरे असं. कारण प्रोडक्शन म्हणजे तसं म्हणलं तरी थँकलेस जॉब आहे, म्हणजे तुम्हाला शिवाय खावे लागतात, पण ते आपल्यासाठी असेल तर खायला आपण तयार असतो, म्हणजे बरोबर आपल्याच घरासाठी आपली माणसं आहेत ना ती, बरोबर. तर त्याच्यामुळे ते सोपं असतं, पण खावे तर लागतात. बरोबर. पण तुम्ही ऍक्टर असाल तर तुमचा इगो दुखावला जातो ना, तर तुम्हाला नाही म्हणजे मला ऍक्टिंग करता करता मी प्रोडक्शन करेन, पण फक्त प्रोडक्शन देऊ नका. हा आधी असं केलं की बाबा ती गरज होती, बरोबर. पण म्हटलं की आता आपलं म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी झालेल्या आहेत, आणि मग देऊळ हॅपन. मग देऊळमध्ये गिरीशने कमिट केलं होतं की पुढचा रोल आहे ना बास. त्यामुळे देऊळ जेव्हा एडिट झाला होता तर तेव्हा तो 4 तासांचा किंवा अशा आसपास होता, तर त्यामुळे खूप सीन कट करावे लागले, जे सीन होते त्याचे मॉन्टाज झाले, जे मॉन्टाज होते त्याचे सीन झाले, असं पण झालं. पण त्याच्यात 45 लीड्स आहेत, नसीरुद्दीन शाह सोडले तर माझे सीन प्रत्येकाबरोबर आहेत, त्यामुळे माझं अत्यंत कमी कट झालं, त्यामुळे भाग्यवान होतो. तुम्ही ऍज ए लीड आलात किंवा देऊळनी तुम्हाला नावच दिलं ते असं, आणि मजा होती ते, कारण गिरीशचं स्क्रिप्टच इतकं ताकदवान होतं. तिथे गावातले लोक, म्हणजे तुम्ही जेव्हा गावात शूट करायचं तिकडे गावातल्या लोकांचे काही किस्से आठवतात? आता कारण देऊळ हे पुन्हा आता होऊन 2011 म्हणजे वर्ल्ड कप चालू होता त्यावेळेस आम्ही शूट करत होतो. हो का? हा, त्यातलं गावातलं म्हणजे ते देऊळ जे बांधलं होतं ते शूटिंगच्या साठी बांधलं होतं ना, तर ते शूटिंगचा प्रकाश आणि म्हणजे पूर्व पश्चिम असं बघून ते बांधलं होतं, पण ते इतकं छान दिसत होतं, खालनं ते इतकं छान दिसायचं पर्वतीसारखं, तर मग ते गावातले म्हणाले की ते ठेवा आमच्या, आणि असं, तर मग ते आपलं काय ठेवते, कारण ते थर्माकोल आणि बाकी सगळे खराब होणाऱ्या गोष्टी होत्या, त्यामुळे ते ठेवता आलं नाही. पण हे होतं की कारण देऊळच्या आधीचं गाव आणि नंतरचं गाव असं दोन्ही दाखवायचं होतं ना, तर त्यामुळे जिथे आधीचे रस्ते होते ती माती टाकून बुजवले, कारण तुम्हाला जुनं गाव दाखवायचं की जिथं काहीच प्रोग्रेस नाही किंवा काही हे नाही, आणि नंतर त्यावेळेस ते सगळं काढून मग ते डांबरीकरण केलं असं वगैरे. आणि देऊळने एकूणच ते इतकी भट्टी छान जमली होती, ती आज कोणाला जमली नाही, तर ते खरंच म्हणजे हे ग्रामीण सिनेमांचं काय म्हणूया क्रेडिट होतं किंवा हे होतं की काय होतं नक्की, म्हणजे तो काळ इतका त्या कसं आहे की ह्या जे कन्सेप्ट आहेत गिरीश आणि उमेश यांना जे सुचतात, बरोबर, तर ती देऊळ म्हणजे थोडक्यात तुम्हाला दाखवलेला आरसा होता की तुम्ही हे सगळीकडे कुठल्याही धर्माचे असू दे, तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात, फक्त आपण ती श्रद्धेपायी बोलत नाही का, तर तुमच्या श्रद्धेचा बाजार करू नये एवढंच आम्हाला त्याच्यातनं दाखवायचं होतं, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या आल्या. बरोबर. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट ही होती की ते स्वतः गिरीश सर स्वतः असे अजिबात नव्हते की त्यांना देव नाही करायचंय, ते करत असून सुद्धा ही वॉज नॉट रेडी फॉर ऑल दिस, म्हणजे ते इतकं मस्त त्यांनी. गिरीशची आणखी एक गोष्ट झाली होती त्या ह्याच्यामध्ये की त्याने म्हणजे उन्हातानात सीन नको म्हणून त्यांनी मॅक्झिमम सीन त्याचे रात्रीचे लिहिले होते, आणि उमेशने ते सगळे डे फॉर नाईट लावलेले, त्यामुळे तुम्ही जे दत्त पाव वाजवतोय वगैरे, ते वर जाऊन मी ठिपका वगैरे हे जे सीन तुम्हाला आठवत असेल तर ते टळटळीत उन्हात झालेले, तो उन्हात तो गोधडी घेऊन झोपलाय वगैरे असे सीन वगैरे. पण म्हणजे असं का केलं त्यांनी? हा, त्याला तू काय आहे की कॅमेरा आंधळा असतो ना, तर त्याला अख्खा जर परिसर दाखवायचा असेल तर तुम्हाला ते करावंच लागतं असे, कारण तुम्हाला ते त्याला उमेशला ते शेत पण दिसत होतं, मागच्या पण गोष्टी दिसत होत्या, असं मी त्या तांत्रिक गोष्टी आहेत, पण आपण जरी असं करायला गेलो तरी त्या गोष्टी आपल्या मनासारख्याच होतील असं नाही. पण देऊळने मात्र राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, राष्ट्रीय पुरस्कार घेताना आम्ही बघितलं, ते खूप छान वाटतं की आपल्या मित्राला असं सुवर्ण कमळ मिळतंय, आणि मला वाटतं की हे एकमेव असेल की ज्या अभिनेत्यांनी म्हणजे अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट संवाद लेखक म्हणून त्याला मिळालं. वाव, लवली. आणि मग तुम्ही हिंदीत एवढे काय म्हणजे आता कुठलीही वेब सिरीज म्हणा किंवा म्हणजे आता इतकं मोजायला गेलं तर इतक्या गोष्टी आहेत तुमच्या की असं वाटतं की अरे ह्याच्यात पण होते, अरे ह्याच्यात पण होते, ह्याच्यात पण होते, तर हे केव्हा साध्य व्हायला सुरुवात झाली, म्हणजे हिंदीत ऍक्च्युअल एंट्री कधी झाली? पहिली एक वेब सिरीज काय म्हणतात त्याला, त्याची ऑडिशन करून पाठवली होती, मग नंतर मग जेव्हा ते पैशांच्या साठी येतं तर तेव्हा सुरुवात होते ना, म्हणजे ब्रीथ नावाची पहिली वेब सिरीज, तर म्हटलं अरे नाही एवढ्या ह्याच्यात मी म्हणजे शॉर्ट फिल्म पण नाही करत, तर मग ती आपलीच एक मैत्रीण होती तर मराठी, ती म्हणाली की सर तुम्ही हे करा, आणि मग मग आपण ते शोधतो ना की कोण करणार आहे, अच्छा ह्याच्यात अच्छा माधवन आहे, अच्छा मग अरे ऋषा पण आहे, ऋषिकेश जोशी आहे, मग त्यामुळे एक आपलेपणा तयार होतो, आणि मग
ते केली ती. बरोबर. तुम्ही जेव्हा हिंदीमध्ये तुम्ही जाता आणि तिथे तुमच्या बरोबर एखादा मराठी ऍक्टर असल्यावर असा कम्फर्ट वाटतो किंवा तुमचं काहीतरी एक तिकडे? नाही, मी कुठे गेलो ते कम्फर्टच असतो. आता तर झालाच असेल म्हणजे. नाही, आता नाही, कधी त्याच्याही आधी म्हणजे देऊच्या वेळेस डायरेक्ट नाना पाटेकर होते ना बरोबर. तर मी वेगळे नाना पाटेकर फील केले किंवा मी वेगळ्या नानांबरोबर मी राहिलोय. बरोबर. तर मी नानांना म्हटलं की नाना हे सगळ्यांना का नाही दिसत? त्याला काय नाही रे, मी तेवढ्या पुरता असतो, म्हणजे त्या वेळेपुरता असतो असं. लोकांना काय घ्यायचं ते घेतात. बरोबर. असं म्हणून. तुम्हाला काय अनुभव आले नानांचे? मला अरे माझा वाढदिवस त्यांनी साजरा केला. मी फक्त त्या 16 मार्च मी जेव्हा 39 वर्ष झालो तेव्हा मग डायरेक्ट त्यांच्या पाया पडायला गेलो की नाना असं मी आज 39 वर्ष. अरे आप्पा, म्हणजे त्यात आप्पा गालांडी होतो. तर आज मग केक बिक होऊन जाऊ द्या असं म्हणून. तर सगळ्यात सेटवरती ते आधी जायचे आणि मग तुम्हाला घरचे नाही का सांगितलं वळूमध्ये, तसे ते नंतर असायचे. मग तुमचा वाढदिवस वगैरे काय मस्त सगळ्यात शेवटचा शॉट ऑब्व्हियसली माझा होता. मग ते करून आम्ही गेलो तर नानांनी 2 केक आणून ठेवले होते, की एक आप्पा गलांडे आणि एक श्रीकांत आप्पा असं म्हणून. तर त्यांनी माझा वाढदिवस साजरा का करावा, म्हणजे इतकं प्रेम असं म्हणून. किंवा आमची जी युवा शक्ती होती त्या प्रत्येकाला त्यांनी त्यांच्या मापाचे टी शर्ट घेऊन घ्या असं म्हणून आम्ही टी शर्ट. मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटच्या दिवशी नाना स्वतःच्या हातात ते म्हणजे मला आज लवकर सोड, मी आज सगळ्यांसाठी सामिष आहाराची व्यवस्था करणार. ते सगळे मसाले वगैरे सगळे स्वतः तयार करून जेवू घालायचे प्रत्येकाला. हे तू गेले रस्ता गेले वगैरे सामिष आहार व्यवस्थित, लोक नळ्या बिळ्या असं असं. ते इतकं वेगळा माणूस तो तुम्हाला दिसतो की जे वेगळे नाना तुम्हाला दिसतं. बरोबर. पण हा म्हणजे तर त्यामुळे मला नाना पाटेकर असल्यामुळे पहिला सीन हा होता देऊळ मधला की आम्ही त्या निवडणुकीवरनं आलोय, गुलाल बिलाल लावलेला असं, आणि ती पिंकी पडली तो सीन आठवत असेल तर मग नाना तर म्हणजे वाभाडेच करतात, नाही अरे काय वांडरवाणी लाल तोंडे घेऊन जा तिकडे पिंकी पडली वगैरे. मग त्यात फक्त असं खुन्नसली बघायचं होतं आणि गॉगल डोळ्या टाकून चला यामड्या एवढंच होतं. मग त्यातनं तुम्हाला कॉन्फिडन्स आलं की बरं. आणि नाना त्या बाकीच्या चित्रपटातले नाना आणि त्या चित्रपटातले नाना वेगळेच नाना आहेत त्याचे, बरोबर असं म्हणून. आणि त्यांच्याकडनं ते शिकायला पण खूप मिळालं की एका सीनचा काय म्हणतात त्याला टेम्पो आणि तो एक ऑरा कसा तयार करावा, कारण हे तुकड्या तुकड्यात तयार होत आहे ना. तर त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यात ते झाले शॉट बघायचे, दाखव मला. अच्छा, म्हणजे इमॅजिन करायला लागायचं एक प्रत्येक छोटी गोष्ट, तेव्हा आपण आपलं बेस्ट देऊ शकतो. करेक्ट. आणि ते सगळं तुकड्यांमध्ये असल्यामुळे तुमचं एक तर सीन होता की तो देऊळ मधला काय म्हणूया सगळं जीस सांगणारा, की ज्याच्यात कुलकर्णी आप्पा गाव सोडून चालले आणि नाना त्या वेगळ्या ह्याच्यामध्ये ते म्हणजे की म्हणजे काय गावातल्यांनीच असे शेणा मुतात राहायचं काय, तिकडे शहरातल्या वाल्यांनी सगळे चम असे याच्यात राहायचं. कोणी सांगितले यांचे पण ऍस्पिरेशन्स आहेत या पोरांच्या, त्या कधी पूर्ण होणार नाही. मग त्याला हे देऊळ हे देतात तर होऊन जाऊ दे ना असं म्हणून. आणि कुलकर्णी आपण येता ऱ्हास होणार आहे आता असं या ह्याच्यामध्ये आहे. तर तसं तो सीन होता आणि तो अत्यंत असा इंटेन्स सीन होता. मग त्यावेळेस उमेश सुद्धा मॉनिटरवर बसला नव्हता. मग उमेश तिथे कट पायरी होती आणि ते बघून ते स्क्रिप्ट घेऊन तो ते डिरेक्ट करत होता आणि मी बसलो होतो स्क्रीनवरती. हा भारी. मग ते झाल्यावरती नाना आले, काय आप्या कसं गेला म्हटलं भारीच होता म्हणजे असं. वाव, अमेझिंग. मला तर असं वाटतं की एक वेगळा एपिसोड आपण करूया देऊळ आणि हो. अरे मी देऊळचं नुसतं वाचन, त्याच्या स्क्रिप्टचं वाचन, ते सुद्धा एक परफॉर्मन्स होता गिरीशचा. आणि ते रेकॉर्ड केलं, व्हिडिओ रेकॉर्ड केलं गेलं आणि मग त्यातल्या पीच टोन साठी जर तुम्हाला रेफरन्स पाहिजे असेल तर ते उपलब्ध असायचं असं म्हणून. पण कारण गिरीश अंगात ते संचारल्यासारखं ते राप वाचत सुटतो. ती सगळी कॅरेक्टर उभी केली होती खरोखर. असं.
म्हणजे इतकं ते असं अंगावर येते आता सांगताना सुद्धा, कारण ते प्रत्येक सीन असं ते म्हणतात तेव्हा असं डोळ्यासमोर कारण माझी कुठलीच गोष्ट गिरीश आणि उमेशशिवाय पूर्ण नाही होणार. किती छान. पण खरंच हे इक्वेशन आम्ही आता मिस करतोय, आम्हाला खूप बघायला आवडलं. हो म्हणजे सगळेच फोर्स करताय आता कधीतरी, म्हणजे आता होतंय वाटतं काहीतरी बसलेत लिखाणाला बसलेत किंवा झालंय मस्त सापडले वगैरे ह्या टाईपचे अशा काही काही वाईब्स ऐकू येत आहेत, बातमी येत आहे 2024 पासून. आता 2025 ला बघू. वा वा वा, एक नंबर होईल जर झालं तर. तर तर आपण होतो त्या हिंदीवर, की ज्याच्यामध्ये की माझा प्रश्न असा होता की तुमचं एक कम्फर्ट झोन जेव्हा सुरुवात तुम्ही केली तर तेव्हा एक तो कॉम्प्लेक्स थोडासा वाटायचा का की ह्यांच्यामध्ये मला बहुतेक नाही आता हे होत आहे ते जेल होत आहे ते मला आहे तसं माझं वावरता येत नाहीये, काहीतरी प्रिटेंड करावं लागतं. नाही त्याच्यानंतर माझ्याकडे चित्रपटाला डॅडी, तर त्याचं एक खूप हे होतं की तो त्याच्या स्क्रुटिनी म्हणजे त्याच्या चालण्या अशा होत्या की एकतर तुम्ही थिएटरवाले असले पाहिजे, दुसरं मराठी असले पाहिजे, तिसरं होतं की तुम्हाला इम्प्रोवाइज करता आलं पाहिजे, आणि चौथं होतं की तुम्ही जे कॅरेक्टर करणार आहात त्याच्यासारखं तुम्ही दिसायला पाहिजे असं म्हणून. अशा 3-4 हे होत्या. तर त्याची पहिल्यांदा ऑडिशन झाली, पण तो चित्रपट पुढे गेला किंवा काय नाही आता काय होणार नाही. मग अचानक पुन्हा एक ऑडिशन आली, मग तिथे जाऊन हे केलं, तर मग त्यांनी दिलं स्क्रिप्ट. म्हटलं बरं काय सदा, मग तिथे केलं. मग त्यांनी सांगितलं की सर ऐसा एकदम हम कैसे बात कर रहे वैसे करणार. म्हटलं बरं ठीक आहे. मग तसं केलं आणि मग ते करून जसं पुण्यात येत होतो तेवढाच फोन आला की सर आप शॉर्टलिस्टेड हो गए और आपको मालूम है की आप किसका कॅरेक्टर कर रहे. तर ते सदा मामा पाऊल यांचं होतं. अरे बापरे म्हटलं एवढं मोठं कॅरेक्टर. पण तो एक वेगळा कॉन्फिडन्स त्यांनी दिला, कारण त्याच्यात मराठी खूप लोक होती, खूप मराठी लोक होते, त्यामुळे तो एक कम्फर्ट झोन होता, तो आपोआप येतोच. आणि म्हणजे कधी कधी तर मला माझ्या पण हे विचारायला म्हणजे विचारणा व्हायची की अभी ऐसा ये है तो मराठी में क्या बोलते उसको असं म्हणून. मग मी सांगायचं, मग त्याच्यातलं नाही र नाही म्हणजे असं ते ऍडिशन जे काही आहे. अच्छा, मग ते घेतलं जायचं तिथे, कन्सिडर करायचं ते, किंवा तसं आहे ते चित्रपटात. बरोबर. ही जी इन्स्पेक्टर ची भूमिका असते आणि प्रत्येक वेळेला म्हणजे तो विलन पण असतो, कधी चांगला पण असतो, तर प्रत्येक इन्स्पेक्टर वेगळा कसा काय उभा करू शकता तुम्ही, म्हणजे डिटेल्स मध्ये कसं जावं? मी आता म्हणजे बॉर्डर लाईन होत, म्हणजे ग्रे शेडचा, किंवा आपण त्याच्यातला माणूस शोधत नाही, म्हणजे माणूस तुम्ही शोधला एकदा की तो कसा आहे, मग तुम्हाला ते डायरेक्शन सापडते आणि दिग्दर्शक त्यासाठीच असतात. तर म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर हे करत असताना 3 लाईन्स असतात ना, एक तर लेखकाने लिहिलेली लाईन, दिग्दर्शकाला हवं असलेलं, आणि कलाकाराचं पण एक म्हणणं असतं की हे कॅरेक्टर असं करेल. पण ते एकदा तुम्ही कन्फर्म करून घेतलं ना की मग ते झालं, ते परफेक्ट होतं. सेक्शन 375 मधला इन्स्पेक्टर होता, तर त्याच्याकडे ती केस आलेली असते बलात्काराची, आणि त्याने इन्व्हेस्टिगेशन त्याने केलेलं असतं, आणि मग ते हायकोर्टला त्याला बोलवलं जातं वगैरे वगैरे असं. तर मग ती केस उलटायला लागते ना, म्हणजे पलटायला लागते की ते बनाव केलाय का काय असं वाटायला लागतं. मग ती रिचा चड्ढा म्हणजे सारखी ऍक्ट्रेस, तिच्याबरोबर काम करायला मिळणार, आणि एकतर आपले विनोद खन्नांचे सुपुत्र अक्षय खन्ना साक्षात. अरे म्हटलं दिल चाहता है असं म्हणून. पण तेव्हा तो वेगळा होता, तो फार सिरियस होता. तर कारण तो रोलच तसा होता. पण म्हणजे तुम्हाला असं ते करून दाखवता येईल का आता, की समजा आता एखाद्या नाही त्याच्यामधलं ते त्याचं दुःख असे की त्याच्यासाठी रोजच यायचं ना हायकोर्टला, आणि याला ती रिचा चड्डा येते भांडायला. त्यांनी इन्स्पेक्टर कासले होतो, कासले साहेब क्या किया तुमने, म्हणजे सगळं उलट केलं. तो हा मॅडम आप ही मारू, म्हणजे आता तुम्ही हे केलं म्हणून जजने मारलं, हे केलं त्यांनी मारलं, तुम्ही मारा नाही का, म्हणजे आमचा जन्मच त्यासाठी झालाय ना, सगळ्यांनी येऊन आम्हाला मारून जावं असं म्हणून. आणि मग ते जाते, मग ते अजून एक लेडी इन्स्पेक्टर असते, म्हणजे डब्याला काय आणले वगैरे, कारण तीच आहे ना, म्हणजे इतकं ते इज आहे असं म्हणून. आता दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जो हिरो होता
केनडीच्या वेळेस की आता बोलवतील हा. असं म्हणून मी ते सगळे कपडे बिपडे घालून, कारण केनडीला मी एवढे कपडे ट्राय आउट केलेले आहेत. प्रशांत म्हणून तो त्याचा डिझायनर होता, हा. त्यांनी फार म्हणजे खूप कष्ट घेतले ते प्रत्येक. टेकले. हा म्हणजे मला म्हणजे घालून घालून कंटाळा आला. एकतर मला असं कपड्यांची फार काही आवड नाही, जे आहे ते घालतो मी. हम्म. तर त्याच्यात 125 घालून ते काढ, हे घालून काढ. मग सगळ्यात शेवटी इन्स्पेक्टरचा ड्रेस, म्हणजे इन्स्पेक्टरच आहे त्याच्यामध्ये. हा. तर केनडीमध्ये गेलो, म्हणजे आता पहिला दिवस आता 9 वाजता सुरू होईल असं म्हणून, सर आम्ही 1 घंटे में. हा. मग म्हटलं इकडे आहे का, म्हटलं तिथे जाऊन बोलायचं काय, स्क्रिप्ट कुठे. तुम्हाला दिली नव्हती? नाही, तिने शांतपणे सांगितलं, सर लिख रहे आहे. ओके, म्हणजे आपल्याला बॅटिंग करायची थोडक्यात. मग तिथे गेलो, अनुरागने एकदम हे करून ठेवलं, आणि तो दोस्तच होता ना लगेच अनुराग. आणि मग त्याला विचारलं की हा इन्स्पेक्टर कसा आहे, म्हणजे तो आधी व्हाईट होता, मग ग्रे किंवा ब्लॅक झाला किंवा काय त्याचं कन्व्हर्जन. नाही सर, वो पहिले से ही ब्लॅक आहे. कन्फर्म, म्हणजे एक तुमची दिशा पक्की झाली ना असं म्हणून. तर मग त्याच्यामध्ये माझ्याबरोबर एक ऍक्टर होते, तर राहुल भट नावाचा. तर मग आम्हाला ते मध्ये त्यांचं सेट होईपर्यंत मध्ये बसवलं होतं ना एका गाडीत, एसी लावून. ते त्यांचं कारण मुंबईच्या भर त्या एस ब्रिज आहे त्याच्या खाली ते काहीतरी टनल आहे, तो तिथं शूट होतं. मग तो की सर हमने पहिले काम किया है. मी त्या ह्याच्यात होतो ना की आता आपल्याला काय वाक्य मिळतील आणि आपण कसं हे करू. तर म्हटलं अच्छा, कोणसे किया. मग मी सांगितलं आपलं वगैरे, या उमरिका या सेक्शन 370. हाँ सर, सेक्शन 375 उसमें आपने मुझे कान के नीचे बजाई थी ना. अरे यार, तो म्हटलं की असं म्हणून मला हा लक्षात ठेवेल. असं म्हणून हा एक, म्हणजे तो इन्स्पेक्टरच्या शेड्स म्हणाली म्हणून तो, आणि तो इन्स्पेक्टरच आहे. दुसरा एक जलसा नावाचा एक चित्रपट केला, तो अमेझॉनसाठीच हे केला होता. सुरेश त्रिवेणी त्याचे दिग्दर्शक आहेत. तर त्यांनी मला लाईन दिली होती की तुम्ही पोलीस खाकी ड्रेस विसरून जा, तो बँकेत कामाला क्लार्क आहे, आता कर. म्हणजे इतकं साधा ठेवायचं. तर हा, म्हणजे तसेच असतात त्यांच्यासाठी, जे बँकेत काम करणार तेच. आज कोण आहे, क्या क्या हुआ, या टाईपचं ते जबानी घे, त्यांचे रिपोर्ट करणार तेच करत असतात ना. बरोबर. असं म्हणून तर तो त्याच्यातला पोलीस वेगळा प्ले करता आला मला. बरोबर. तर आणि त्याच्यामध्ये एक सीन होता की म्हणजे तो 1 महिन्याने रिटायर्ड होणार आहे, आणि मग तेव्हा ते तसं दिसायचं होतं. तर म्हटलं की सर हे काळे ते पांढरे झाले की ते तसं दिसायला लागेल मी. मग त्यांनी ते हे घेतले. हा, तर त्याच्यामध्ये पण आता एकात एक होतं. त्याच्याबरोबर माझ्याबरोबर आपल्या ह्या काय म्हणतात त्याला, आता 25 वर्ष सत्यामधली हिरोईन आपली शेफाली शाह. तर त्यांच्याबरोबर सीन आम्ही करून बघत होतो. तर त्यावेळेस ती अशीच जीन पॅन्ट आणि ते हे घालून आणि कट टू डायरेक्ट सेटवरती. अरे म्हटलं ह्या कुठल्या बाई आहेत. तर ती प्रचंड वेगळी बाई ती घेऊन आली होती तिथे, आणि ते जे काही केलं, म्हणजे फक्त कपडे म्हणून नाही, तिने अटायर वेगळीच बाई. आणि म्हणजे मला ते मग म्हटलं की राव हे असं करतात, तर मग आपलाही पत्ता भारी वाढला पाहिजे. तुम्ही जर आता म्हणालात की हे वाक्य कमी होती, त्यामुळे मग जास्त हे करा, तर वाक्य कमी असणं चांगलं आहे की वाईट आहे एखाद्या ऍक्टरसाठी? म्हणजे हिंदीत असं, म्हणजे असं काय ह्याला काही परिमाण नाही आहे. म्हणजे तुमच्या त्या कॅरेक्टर प्रमाणे तुमचं कॅरेक्टर कसं बोलतं आहे. म्हणजे शोलेतल्या बसंतीचं असेल तर तिला गप्प बसून चालणारच नाही, तिने बडबड टकळी चालवली तरच ते छान दिसणार आहे, नाही का. पण त्याच्यामध्ये बच्चन मात्र एखादं दुसराच वाक्य बोललाय, या पद्धतीचं आहे. तुमच्या त्या सीन मध्ये काय स्थान आहे आणि तुम्ही काय बोललं पाहिजे, अप्रोप्रिएट बोललं तर तो सीन उठून दिसतो, छान दिसतो, लक्षात राहतो. किंवा असे कित्येक सीन आहेत की ज्याच्यात एकही शब्द बोललं जात नाही, पण तुमचं एक्सप्रेशन, कारण जेव्हा तुम्ही बोलत नाही तेव्हा तुमचं शरीर बोलत असतं, आणि त्याने जर तुम्ही जे कन्व्हे करू शकला तर खूप भारी. म्हणजे चॅलेंजिंग वाक्य टाकणं आहे की एक्सप्रेशन टाकणं आहे जास्त तुमच्यासाठी?
म्हणजे तुम्हाला अभिनय हा समुच्चयाने येतो ना, तो फक्त म्हणजे ते टू वे थिंग, म्हणजे दोन्ही गोष्टी, तुमचं कॅरेक्टर काय आहे ते काय पद्धतीचं आहे त्याप्रमाणे आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमचा सात्विक अभिनय कधी दिसतो, तुमच्या डोळ्यांमध्ये दिसतो. मग तिथे जर तुम्हाला ते डोळ्यांनी पोचू शकला तर मग बऱ्याचदा शब्दांची गरज नसते, की असे कित्येक सीन आपल्याला इतके लक्षात राहिलेले असतात, कारण ते तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जातात. आणि त्याचं मग तुम्हाला, कारण दृकश्राव्य माध्यमाचं ताकदच ही आहे ना, की खूप काळ तुमची मेमरी राहते. म्हणून तर आपण पिक्चर जुने आता सीन टू सीन आठवू शकतो असं म्हणून, जरी आपण त्यात नसलो तरी आपण नुसते प्रेक्षक म्हणून असतो. असा कुठला एखादा मोमेंट तुमच्या आयुष्यात आलाय का की हेच यश आहे, हेच यश आहे और कुछ नाही, असं वाटलंय का? नाही, म्हणजे असं नसावं खरं तर. यश असं हा चला यश मिळालं, प्रवास थांबतो तुमचा उलट. बरोबर, पण तुमचे गोल असू शकतो, गोल की हे करायचं होतं. तशी खूप, म्हणजे अनुराग बरोबर काम करत होतो, अनुराग बरोबर काम केलं. म्हणजे जेव्हा तरुणपणात सोनाली बेंद्रे वगैरे असे त्या हिरोईन्स आवडायच्या, उर्मिला मातोंडकर तिच्यावर काम करायला मिळालं. हे एवढे सगळे दिग्गजांची तुम्ही नावं घेताय, अनुराग कश्यप, सोनाली बेंद्रे, उर्मिला मातोंडकर, शेफाली शाह, विद्या बालन, काय अनुभव आहेत ह्या सगळ्यांसोबतचे? म्हणजे शेफालीचं तर मी सांगितलं, शेफाली शाह, उर्मिला मातोंडकरांबरोबर आजोबा नावाचा चित्रपट केला, जो अनवट आणि अत्यंत वेगळा आणि असं ते धाडसी, म्हणजे प्रत्यक्षातल्या ज्या बाई आहे त्यांना मी भेटलेलो आहे, बोललेलो त्यांच्याशी. तर तिचं कॅरेक्टर ते प्ले करणार, अत्यंत प्रोफेशनल आणि काय म्हणतात त्याला, व्यवसायाच्या जी काही शिस्त असते, जिथे शूट होतं त्याच्या आधी 2 दिवस तिथे येऊन राहिले होते. त्यांच्यावर झाडावर चढणे वगैरे असं ते सगळं एक्सरसाइजेस होते, त्या आधी त्यांनी करून बघितले. अशा सगळ्या, म्हणजे की एका कलाकाराने कसं असावं एकदम परफेक्शन गाठण्यासाठीचं, तर ते हे होतं. आणि बाकी शेफाली शाहचं तर सांगितलं. रिचा चड्ढाचं एक मला सांगावंसं वाटेल, की मी ती एक ऑरा घेऊनच येते ती तिचा, म्हणजे ते कोर्टाचा सीन होता आणि आम्ही जेव्हा आम्हाला बोलायचं नव्हतं तेव्हा आम्हाला बसून हे करा, जेव्हा ती इथनं जायची तर त्यावेळेस तो एक फीलच यायचा, तो की अरे आता आपण हायकोर्टात आलेलो आहोत. आणि त्या प्रत्येकाच्या गमती जमतीत, किंवा अक्षय खन्ना किंवा ही जी मंडळी आहे, किंवा आता मी ह्याच्यामध्ये तर जग्गू दादा माझे मोठे भाऊ होते. अरे काय माणूस, म्हणजे तो अत्यंत प्रामाणिक आणि दिलखुलास माणूस. आणि त्यांना कळलं की हा मराठीचं, ते मराठीत बोलत होते असं म्हणून. आणि त्या सेटवर ते आजूबाजूचे जे असतात, काय मावशी, मामा, असं वगैरे ओळखी पाळखी, अरे तू लास्ट इसमें था ना इसमें. तुम्हाला नॉन महाराष्ट्रीयन लोक जास्त ओळखतात की मराठी लोक जास्त ओळखतात? नाही, मराठी जास्त ओळखत असो, कारण माझी ओळख ती आहे. पण ऍक्च्युली माझी काय म्हणतात त्याला, मातृभाषा तेलुगू आहे असं सांगितलं जातं, किंवा पण माझी आई पुण्याची, वडील मालेगाववरून इकडे आले, मग त्यांचं लग्न झालं, मग वडील तेलुगू बोलत होते, आईला येत नव्हती, आईला समजत असावी. मग नंतर माझी बायको आहे, तिला तेलुगू येतं, मला तेलुगू येत नाही. तर मग माझी बायको आणि माझी सासू हे एकमेकांच्या जेव्हा तेलुगू मध्ये डिस्कशन, ती मुंबईची आणि ते छान तेलुगू वगैरे बोलतात. तर मग गिरीश तेच म्हणाला की मी आता तेलुगू फिल्म करतोय, तू नुसतं म्हणजे समजून घेतलं असतं तरी 50% रिॲक्शन तरी झाले असतं ना पक्क्या. तर तेव्हा आता घेतो म्हटलं मी शिकायला. नेहमी सगळे तुमच्याबद्दल हेच बोलताना मी ऐकलंय की तो इतका जिगरी माणूस आहे की ते एकदम पटकन सगळ्यांची मैत्री करतात आणि सगळ्यांची मैत्री त्यांची आपोआप होते. कारण माणसांचा व्यवहार आहे ना हा सगळा, आणि तोच दाखवणार आहोत. फक्त मग त्यांच्या शेड्स बदलून आपण ते पडद्यावरती दाखवणार आहोत, पण मूळ माणसंच आहेत ना. ते एक वृत्ती घेऊन तू वेगवेगळ्या वृत्तीचे, मी वेगवेगळ्या वृत्तीचे, आणि मग आपलं नाटक, त्यातलं नाट्य दाखवणार आहोत. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा अनुभव राहिला, तो म्हणजे नेटफ्लिक्स वरती आता लव्ह स्टोरी 2 झालं. तर अमृता सुभाष मॅमची पोस्ट आम्ही वाचली होती आणि त्यांनी इतकं सुंदर ते लिहिलंय की तुमच्यामधली केमिस्ट्री, पण ते तुमच्यासाठी थोडंसं अवघड होतं बिकॉज तुम्ही एकमेकांना मित्र, कारण अमृतीच्या घरी जाऊन राहिलेलो आहे. संदेशनी आमचा तो एक चित्रपट मसाला नावाचा दिग्दर्शित केलाय. संदेशची आधीपासूनच्या वेगळ्या ओळखी, आणि असं ते सगळं, किंवा ज्योती मावशी,
अमृता आमच्या घरी येऊन मी जेवते वगैरे असं ते सगळं गणित आहे. बरोबर तर त्याच्यामुळे एक वेगळं रिलेशन तयार होतं ना. बरोबर तर त्याच्यात हे आणायचं म्हटल्यावरती बरोबर. मग तेही आणायला हरकत नाही, पण डायरेक्ट तुम्ही इंटिमसी दाखवता म्हटल्यावरती ते आणखी अवघड अवघड होतं. होऊन जातं. पण मग म्हणजे जलसाच्याच प्रीमियरला मी निघालो होतो, तिथं बरं. अमृताचा फोन आला. बरं. ते म्हणले की तू काय ऑडिशन पाठवलीच नाही. म्हटलं अगं मी आता ह्याला चाललोय, तर ते कसं काय इथे गाडी म्हणली की तुला काय ऑडिशनची गरज नाही, तू डायरेक्ट येते ह्याच्याकडे कोकणाकडे, तिला हा. कोको म्हणतात. हा. तर म्हटलं बर. मग ती म्हटलं तुला काय प्रॉब्लेम काय आहे. म्हटलं तू आहे हाच प्रॉब्लेम आहे. तुझं नाव संदेशने सांगितलंय, तुझ्याकडे काय प्रॉब्लेम असेल तर मी फोन करते. म्हणजे नाही काय. पण मग नंतर मग जेव्हा आमची 17 मार्च ला हे ठरलं, मीटिंग ठरली ती कोकणाच्या घरी. तर आता पोहोचणार तेवढ्या तिच्या असिस्टंटचा फोन आला की सर आप पहुंच गए क्या. म्हटलं हाँ अभी 5 मिनट में. तो कि सर कोको को जरा खांसी और थोड़ा बुखार है. तो म्हटलं तो क्या, तो आप कम्फर्टेबल हो. म्हटलं हा अभि गाडी घेऊन गेलो, म्हटलं आता भेटल्याशिवाय जायचं नाही. शेंडी तुटव पारंबी असं म्हणून तो गेलो. आणि अमृता यायची होती. मग कोकण आली. मग ते म्हणले की ते तुमचं काय 6 फुटाचं अंतर ठेवा, कारण तेव्हा जस्ट संपत होतं हे कोविड. आणि मग कोकणाची आणि माझी पहिली भेट झाली. आणि तिने ती अर्ध्या तासाची स्टोरी ती परफॉर्म करून दाखवली मला, की काय होतं ना असं म्हणून. आणि मग नंतर लक्षात आलं की अरे यार ही लव्ह स्टोरी नाहीये, त्या कुटुंबाची ही म्हणजे करुणेची स्टोरी आहे, करुणेची कहाणी. म्हणजे यस आपण येऊ. मग एकदा इन झाल्यावरती मग सोपं होतं. मग त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस किंवा जेव्हा जेव्हा या मुलाखती ह्याविषयी झालेलं, तर त्याच्यामध्ये मी ऑनसेट ह्या सगळ्या बायका होत्या. कॅमेरामन हा फक्त मेल, मी मेल असे दोघं तिघच आम्ही सेटवरती हे असायचो. पण जेवढी काळजी अमृताची घेतली जायची त्यापेक्षा किंचित जास्त माझी घेतली जायची. आणि कोकणात तर म्हणजे जेवढी छान ऍक्ट्रेस आहे, जेवढी छान दिग्दर्शिका आहे, त्यापेक्षाही जास्त छान ह्युमन बिंग आहे. ती फारच म्हणजे मी प्रत्येक मुलाखतीत हे तिचं हे शूट करणं कठीण असतं ना. म्हणजे नेमकं काय म्हणजे ते मला वाटतं काहीतरी इक्विपमेंट्स वापरतात असं काहीतरी मी एक नाही त्याच्यामध्ये. हा तर ते करतात. म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळा दिग्दर्शक नेमला जातो. असं मी ऐकून, जसं स्टंटला वेगळा हे असतो तसं ते याच्यासाठी तुमचं कम्फर्टेबल. पण त्याच्यामध्ये एकदा मी आणि अमृता कम्फर्टेबल झालो की मग काय गोष्टी नव्हत्या. मग काय फक्त याचाच विषय होता. आणि त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की हे काही दिसणार नाहीये, पण मला आकृत्या हव्या आहेत त्या, असं म्हणून. काहीच वेळेस ते फक्त तुम्हाला ते हे होईल. बरोबर. आणि त्याच्यामध्ये एक सीन होता की अमृता आणि माझा, की मी तिला येऊन झापतो की असं असं काय, तर तो हिंदीत लिहिला होता. किंवा आमच्या रात्री आम्ही सगळेजण ते आमचं कुटुंब दिसतं तेव्हा ते हिंदीत लिहिलं होतं. तर मग मी कोकणाला म्हटलं की हे हिंदीत का, कारण ती मराठी बोलणारी हिंदी बाई दाखवली आहे ना. तर नॉर्मली व्यवहार आहे, जर कुठली भाषा वेगळी असली तरी घरात तुमची मातृभाषाच बोलली जाते. तेलुगू असेल तर तेलुगू बोलाल, मराठी असेल तर मराठी बोलाल. मग ते म्हणलं की आपण करून बघूया दोन्ही भाषेत. मग आम्ही ते दोन्ही भाषेत करून बघितलं. त्यांनी नाही मराठीत खूप वेगळं वाटतंय, आपण मराठीच ठेवू. म्हणजे हे ऐकलं तिने माझं. आणि मी बिंदास मराठीत बोलायचं. कोको आता इथनं सरळ जाऊन मग ती डावीकडनं मग ती इकडे अशी वळून बघणार आहे ना. व्हॉट इट इज से नाही कळायचं त्यांना. फक्त आता प्रश्न मला हा एक वाटतो याच्यामध्ये, म्हणजे खूप छान आहे हे सगळं, पण मराठी ऍक्टर्सना थोडं टाईपकास्ट केलं जातं असं वाटतं का हिंदीमध्ये? म्हणजे सतत इन्स्पेक्टरच्या भूमिका असतील किंवा सतत म्हणजे एक मोलकरीण म्हणून, की असं तसं काय म्हणतात त्याला ग्रँड वाला वाईब येत नाही. म्हणजे ते येतात की असं कितीतरी मराठी नट नटे आहेत की ज्यांनी हिंदीत आपले झेंडे काढून आलेले आहेत. नानांचंच उदाहरण सांगितलं. नानांचं आहे. मग अजूनही चालू आहेत नाना, अजून वेलकम 3 येतोच आहे. म्हणजे त्यांनी आपलं स्थान केलेलं आहे पक्का, असं काही नाहीये. ते तुमच्यावरती आहे, तुम्ही काय पद्धतीने ह्याच्याकडे बघता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही टाईपकास्ट झाला तर तुम्ही नाही करायचं, इतकं सिंपल आहे. पण असं
जनरली नाही म्हणजे असं ते असं होतं ना आधी तो इफ्तेकार सगळ्या ह्याच्यामध्ये इन्स्पेक्टरच असायचं किंवा तर तसं काही वेळेस होतो आणि मग मला म्हणजे मी खाकी ड्रेस शिवूनच घेतो फक्त स्टार लावायचे का पट्ट लावायचे ते तुम्ही सांगा आणि नाव चेंज करायचं नाही पण मला वाटतं मग ते मराठीत पण आहेच म्हणजे ते नथिंग टू डू विथ हिंदी किंवा मराठी जर का तुम्हाला एक भूमिका तुम्ही एकदम चांगली वठवली तर मग तुम्हाला त्याच पद्धतीचे रोल्स येत राहतात आणि मग ते फक्त आपल्यालाच ब्रेक करावं लागतं की हे परत नाही झालं पाहिजे तर मग आपल्याला वेगळं काम मिळेल ते जनरली एक रड असते की हिंदी काय किंवा साऊथ मध्ये काय की गेला की तिथे काय मराठी मिस करता तुम्ही किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काय नाही आहे तर मला उलटा प्रश्न विचारायचा की हिंदी आणि हिंदी किंवा कुठचाही नॉन महाराष्ट्रीयन चित्रपट करताना तुम्हाला असं काय जाणवलंय की नाही हे करावं तर मराठी इंडस्ट्रीनेच असं काही जाणवलंय का नाही ही प्रोसेस तर सगळीकडे सेम आहे ना चित्रीकरणाची प्रोसेस सेम आहे तेच लाईट्स तेच हे आहे तर त्याच्यामध्ये मला मी आणखी एक खूप छान फिल्म केली होती 1000ची नोट श्रीहरी साठ्याने ती दिग्दर्शित केली होती आणि श्रीहरी बरेच वर्ष परदेशात राहून शिकून त्याने फिल्म मेकिंगचा अभ्यास करून मग त्यांनी हा चित्रपट बनवला तर तो इतका प्रिसाईज होता म्हटलं की एवढी जर शिस्त मराठी इंडस्ट्रीत आली तर आपण कुठच्या कुठं जाऊ कारण हे स्मिता तळवळकरांनी पण हे सांगितलं होतं की 25 दिवसातच मराठी चित्रपट झाला पाहिजे प्रोडक्शन वाईज तर तसं त्याचं होतं 21 दिवसांचं शेड्यूल होतं दर 7 दिवसांनी शिफ्ट चेंज व्हायची म्हणजे डे टू नाईट टू असे 3 मध्ये 2 चेंजेस फक्त त्यातला एकही शब्द डब झाला नाही एकही शब्द असं टुई टाय असं नाही कारण भाषा शिवराळ होती आणि पुन्हा ती विदर्भाकडची ती भाषा होती मले तुलेवाली तर त्याच्यामध्ये आपले ऍक्टर्स मात्र इथले इकडचे मराठी बोलणारे म्हणजे पुणे मुंबई या ठिकाणचे तर त्यामुळे कुठेतरी माती खाल्ली जायची तर त्याच्यासाठी तिकडनं एक हे बोलवले होते की भाषा तज्ञ की ते हेडफोन लावून बसायचे आणि मग ते सांगायचे हा हे चुकले हा ते चुकले त्यामुळे दिग्दर्शकाची जेवढी म्हणजे आम्हाला भीती वाटायची नाही तेवढी त्यांची वाटायची आणि शॉट द्यायचं म्हणजे पूर्ण शॉट द्यायचा फक्त तुझं वाक्य माझं असं नाही परत पहिल्यापासून म्हणजे एक चुकला की सगळं परत पहिल्यापासून आणि माझ्या सीनमध्ये जास्तीत जास्त असे कारण मी इन्स्पेक्टर आणि 4 पोलीस 5 पोलीस त्यामुळे चुकण्याची शक्यता गुणिले 6 त्यामुळे फार किती सीन्स करायचा तसं तुम्ही दिवसाला ते आठवत नाही पण तो तुझा सीन म्हणजे तुला प्रॉमिनन्स द्यायचा असेल तर तू फक्त तुलाच ऐकू येईल अशी तुला रिक्वेस्ट करायचं की मला तुझ्याकडनं हे पाहिजे हे तू करशील वगैरे असं हे मला ऐकून यायचं प्रॉमिनन्स तो कुणाला द्यायचा तो त्याचा कॅमेरा तो सेट करायचा तुम्ही तुमचं काम बर हुकूम करायचं असं म्हणून आणि त्याच्यातच म्हणजे एक गंमत झाली की त्याच्यात संदीप पाठक होता तर त्याला मी कानफडात मारतो असा सीन होता नाही अहो तसं नाहीये राव मग मी दिग्दर्शकाला विचारलं म्हटलं की कसं हवंय तुला म्हणजे रिअल मध्ये मारू काय कसं काय एकच टेक घेता येईल त्याचं म्हटलं की ते तुम्ही ठरवा मग मी आणि संदीप मित्र आहोत तर त्यांनी खूप छान हे केलं मग आम्ही ते टेबल ते डिस्टन्स आणि मग तू इथपर्यंत ये मग माझा हात असा हे होऊन जाईल असं वगैरे आणि मग सीन सुरू झाला आणि मग तो आला काय लय त्या पाटील साहेबांना खराब करते रे असं म्हणून सनकन वाजवतो तर तो 1 इंच पुढे आल्यामुळे त्याचा तो असं टुई आवाज असतो तो येत असा होता अरे बापरे सिरियसली पण त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे रिॲक्शन खरे आल्या शॉक आणि गरज नसताना हे आता पडलंय नाही गरज होती याच्यातच गरज होती पण ती खरी आली ती नाटकी यायला पाहिजे मग त्याने रिॲक्ट करायचं असं ठरलं होतं पण त्याच्यात ती खरी बसली कारण तो 1 इंच म्हणजे मी माझ्या मार्कला आहे
तू पुढे आले. माझा काय संबंध नाही. कारण हे ऍक्सिडेंट तसेच होतात ना की असं ठरवून नसतात. बरोबर. तुम्ही असे किती वेळा ऍक्सिडेंट झालेत म्हणजे हे तर कानफडीत मारण्यात नाही ऍक्सिडेंट म्हणजे मजेशीर ऍक्सिडेंट असे की जे हा तर त्याच्यामध्ये आता कुठला बरं आदित्यचा हे केला लय भारी नंतर माऊली नावाचा. माऊली. हा. तर त्याच्यामध्ये आदित्यने मला म्हणजे मी हो नाही म्हणायच्या आधीच त्यांनी सांगितलं होतं की याच्यात फायर स्टंट आहे आणि तो तुला करायचा आहे, तो तू तयार आहेस का? म्हटलं हो, पण तुम्ही प्रिकॉशन घेणार असेल तर मी तयार आहे. म्हटलं कसं काय असणार आहे? म्हटलं काय नाही, असं ते एका हाताने एका पायाने हे करतात आणि मग ते DI मध्ये किंवा काय त्यांचं असं डिजिटल ह्याच्यामध्ये ते वाढवतात असं. म्हटलं बरं, म्हटलं प्रिकॉशन घेणार असेल तर मी तयार आहे. मग ते झालं, तो दिवस उजाडला. मग ते दोन्ही हाताला लावायला लागले. तर म्हटलं नाही असं हे ठरलेलं नव्हतं की आपण जाऊन विचारू. मग ते रवी वर्मा नावाचे ते स्टंट मास्टर होते. म्हटलं करते ना हे सर. मी ते एकदम त्या डोळ्यात बघितलं. म्हटलं बरं ठीक आहे. मग त्याच्या सगळ्या प्रिकॉशन्स त्यांनी सांगितलं होतं की ते ज्वाळा अशा जातात तर त्याच्यामुळे हात बीत काय घालू नका त्याच्यामध्ये. आणि मागणं व्हिलन आपले जितेंद्र जोशी त्या डंपरवरती बसून ते येत आहेत आणि मी पुढे पळतो असा तो सीन होता. आणि त्याच्यामध्ये मी जळजळ त्याच्या हिरोच्या समोर रितेश देशमुखांच्या समोर पडतो आणि तो म्हणतो की बघ तुझा माफीचा साक्षीदार एका काडीत जाळला, असं त्याचा डायलॉग होता. आणि मला असं एक दिंडी चालू असं त्याच्यामधनं जायचं होतं असं म्हणून. आणि मग असं बरेच मीटर पळत जायचं होतं. मग मी तो केला. आणि मग आदित्यला म्हटलं मिळालं का रे तुला काय पाहिजे ते? पण म्हटलं तू काय करत होतास? तो म्हटलं की मी आतापर्यंत जेवढे असे जे काही शॉर्ट्स आहेत ना तर त्यांचे चेहरेच बघितलेले नव्हते कॅरेक्टरचे. तर मला त्या कॅरेक्टरचा चेहरा दाखवायचा होता. आणि तो म्हटलं मग मिळालं का तुला? तो म्हटलं हो ना, अरे एकतर ज्वाळा अशी गेले तुझ्या पापण्या वगैरे चाटून असं म्हणून. म्हटलं बरं. त्याच्यात फक्त एक ऍक्सिडेंट म्हणजे ती ज्वाळा अशी येत होती आणि मी पळताना असा हा झाला ना. तो एक असं म्हटलं ती एवढा जाळ लावलं एवढ्याच्याने काय आता असं म्हणून. आणि एवढं करून सेन्सॉरनी मी फक्त सुरुवातीला पळताना दिसतोय आणि डायरेक्ट ढुश करून म्हटलं अरे काय असं कसं तुम्ही माणसाला जाता दाखवता वगैरे असं म्हणून ते टाकलं. आणि ह्याच्या मधलं एक सांगायचं राहिलं. तर तो म्हटलं की तुला एक सांगायचंच राहिलं. ते रवी वर्माचे स्टंट डिरेक्टर आहे ना, तर ते आता 3 महिन्यापूर्वी जेलमधून सुटून बाहेर आलेले. म्हटलं म्हणजे त्यांनी हो त्यांच्यावरती केस होती की त्यांनी साऊथमध्ये कुठला चित्रपट करताना एका स्टंटमध्ये त्यांची काही उड्या मारून ते त्यांना वाचवायला जाणारी बोट ती वेळेत पोहोचू नाही शकली. त्याच्यात ते गेले. ते असे युट्यूबला व्हिडिओ आहेत. बापरे. हे तुम्हाला आधी सांगितलं? नाही नंतर सांगितलं. नाही तर तुम्ही केलाच नाही. पण माझ्या नंतर जो माझा डमी म्हणून जो आणला होता ना तर तो इतक्या लिहिल्या त्याने ते केलं. ओ हो म्हणजे मी वेडा झालो. अरे बाप रे की तो अख्खा पेटला होता तो. बाप रे. पण त्याच्याकडे रिदम होता 1 2 3 4 छाप संपला शॉट एका टेक मध्ये. मग त्या रवी वर्माने खिशात जेवढ्या नोटा जेवढे चिल्लर ते सगळे काढले आणि त्याला दिले. काय काम असेल हे. हो ते जीवाचीच भाजी लावतात. अमेझिंग. आणि कट टू आता ह्याच्यामध्ये बेबी जॉन मध्ये मी 6व्या मजल्यावरनं पडतो आणि मग ह्या करून पडलेलो आहे असं तो सीन. आणि त्याच्यानंतर म्हटलं की आता ते रक्त खूप दाखवतात ना. मग त्याला चला आता आंघोळ करूया. ते चिकट बिकट झालेलं होतो. तेवढ्यात एक जो तो स्टंटवाला आला. त्याने की सर ये पहनने को बोला है. म्हटलं किसने? म्हटलं की सर उसको भेज दो. मग ते एक जण आला तो असिस्टंट. म्हटलं की सर करते ना खाली आपको गिरना है सर कैसा. म्हटलं की खाली गाद्या वगैरे असतील ना. त्याला गाद्या गद्दी वगैरे आहे सर. म्हटलं बरं चलो. मग त्यांनी एवढं टाईट बांधलं होतं ते सगळं आणि चालता येईल ना. मग ते त्या गाडीत बसून त्यांनी असं कारण ते असं ते जिथे पार्किंग वाला होतो तो एरिया. आणि मग नंतर जे गाद्या होत्या त्या अशा खाली होत्या 30-40 फूट असं म्हणून. अरे म्हटलं हे काय तर म्हटलं करून बघू आता आपण
आणि आधी मग आता सांगितलं नव्हतं ना आधी, म्हणजे नॉर्मली आदित्यने कसं आधी सांगितलं होतं. पण ह्याच्यात ते मी पडताना ते चेहरा पहिल्यांदा पडलो त्यावेळेस ते काय आपल्याला टेक्निक माहित नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की सर असे हात सोडून द्या असं म्हणून, पण ते अशी खुर्ची झाली. मग परत आपण घाबरतो ना. बरोबर. आणि ते मला ओढायला एक 7-8-10 माणसं तिकडे नेमलेली की ते ओढलेलं थांबवायला, कारण तिथनं तुम्ही एका ऍक्शननी पडता ना असे. बरोबर, ते असं मागे जातात. हा नाही ते इथे आल्यावरती अलगद बरोबर तुम्हाला हे कराल. मग दुसऱ्या ह्याला मी बरोबर केलं, त्यांचा कॅमेरा चुकला. तिसऱ्या ह्याला मग मला मजा यायला लागली. मग तो म्हणतो की मग आता काय करतं. म्हटलं आपण काय ते बंजी जम्पिंग वगैरे कधी करणार, म्हटलं घ्या करून. प्लस त्याचे पैसे पण मिळणार आहेत. मग त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांनी असे हात करा, तसे केले. मग ते दिसलं ह्याच्यात. अरे वा म्हणले, अरे छान उडी मारली मी. आणि त्याच्या आधी माझा एक डमी तो माझ्याच गट्ट त्यांनी मिळवला होता. त्याच्यासाठी देहयष्टीचा पण उपयोग झाला सिलेक्शन मध्ये, की चेहऱ्याचा झाला, देहयष्टी पण तुमची तिकडचा जो कोणी माणूस होता त्या कॅरेक्टर सारखी होती म्हणून मी तिथे होतो. तर मग तो माझ्यासारखेच कपडे घालून त्यांनी तो अख्खा पडताना तो सीन दिलाय त्याने. बापरे, क्रेझी. म्हणजे ह्या सगळे किस्से आम्ही असे ऐकले होते दुरून आज इथे एवढं जवळ बसून कोणीतरी तो माझा हा सीन म्हणजे पहिल्याच दिवशी पहिला सीन कोणता तर वरुण धवन मला मारतो. म्हटलं हे म्हणजे की जीवनातलं केवढं सत्य की आलेला प्रत्येक माणूस मरते आहे, तू मरणारच आहे. हे पहिल्याच दिवशी कॅरेक्टर अजून मी काही बोललो पण नाही, त्याच्या आधीच मारतोय असं म्हणून. पण गंमत. आणि दुसऱ्या दिवशी माझा सीन होता की जो माझा सीन असणार होता, कारण प्रत्येक कॅरेक्टरचा एक सीन नसतोच त्या चित्रपटात. तर माझा सीन होता तो खूप एडिट केला त्यांनी, पण तरी सुद्धा खूप उरलाय. तर त्याच्यामध्ये एक छोटा मुलगा होता, तर तो सिलिगुडीवरनं येणार होता आणि तो ऍक्टर होता. तर तो ऍक्शन म्हणला ना की लगेच तो हमसून रडायला सुरुवात करायला. एवढंच टिल्ल पोरगं होतं असं म्हणून. आणि माझा सीन त्याच्याबरोबर होता. मग ते एकतर मी ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती माझी साईट लोकांनी हे केलेलं आहे, लोक वरनं पडतायत आणि मी काहीच प्रोव्हाइड केलेलं नाही सेफ्टीसाठी, म्हणून लोक हरतळ करतात. आणि म्हणून मी माझ्या पीएला म्हणतो, अरे तुझे काय सासूरवाडीचे आहेत काय, चाल म्हणते नाव का आम्हाला. तो म्हणतो की नाही सर 8 जण लोक गेलेत आज. तो म्हणतो बघू. मग ते म्हणतो की पडलेले असतात. म्हणतो बरं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे. मग तो म्हणतो अरे कॉन्ट्रॅक्टर. मग त्याला गोळ्यात घेतो की 8 लाख देतो मिटवून टाक असं म्हणून. तो नाही सर रे ऐकणार नाही. बरं 10 घे, मला माहिती तू सगळे पैसे त्यांना देणार, तू ठेव ना, सांग त्यांना चालू कर. आमच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या, चला कामाला असं म्हणून तो सगळे जर कामाला जातात. ते पोरगं तिथे असं रडत. तो अरे ये बच्चा किसका है भाई. मग तो त्याचा सांगतो की सर उसकी माँ मर गई वगैरे असं तसं. अच्छा. मग तो अरे रोने का नाही बेटा असं म्हणून, काम सीखने का बडा बनने का असं म्हणून तो खिशातनं नोटा काढतो. मग तेवढा तो सांगतो की सर ये हिंदी नहीं समजता, ये नॉर्थ ईस्ट. अरे तुमचा नॉर्थ रो या साऊथ, इसकी भाषा सब समजते. असं काढतो 500 200 100 त्यातले मग 10ची नोट काढतो, त्याला देतो. चॉकलेट खाना चलो असं म्हणून तो जातो. हा पहिला सीन. आणि मग वरुण धवन मला मारतो बिरतो, मी वरनं पडतो बिडतो आणि अरे गिरगाय असं म्हणून पुन्हा जमा होतात. मग त्याच्यात ते पोरगं येतं, शांतपणे खिशातनं चॉकलेट काढतं टर्न करून आणि हसतं. तर त्या रडण्याचं आणि हसण्याचं तो स्टार असल्यामुळे तो म्हणतो मी 4 तास हसणार, त्यातले 2 हसणे तुम्ही गायब केलेले. मग माझ्या लक्षात आलं की अरे हा मी पडल्यामुळे हसत नाहीये. मग माझ्या ठिकाणी त्याच्या वडिलांना झोपवलं, आता हस बघ. तेव्हा तो हसलाय. 4च टेक देणार म्हटलं. एवढंच पोरगं. आणि तो खरंच म्हणजे ऍक्टर म्हणूनच होता, तो स्टार होता. तो ऍक्शन म्हणजे की तो हमसून रडायला लागायचा, असं ढसा रडायला लागायचा. बापरे क्रेझी. हे असे खतरनाक सीन्स आहेत ते. खतरनाक सीन्स. वाव. अजून किती म्हणजे मला दक्षिणेकडे ते जास्त ओव्हर करावं लागतं. म्हणजे
तिथं मला म्हणजे ॲरोगन्सी दाखवण्यासाठी तू क्यू आहे इधर असं जर असेल तर तिथं तू क्यू आहे इधर असं हे करावं लागतं क्विक. ते पण करून बघितलं पण त्यांनी ते आधीच ठेवले माझं. अमेझिंग अमेझिंग. मला वाटतं तुम्ही या सगळ्या माध्यमांमधून म्हणजे सिरीज असतील किंवा मूवीज असतील तुम्ही एक रेड कार्पेटवाला अनुभव पण घेतलेला आहे. ती तर दोनदा म्हणजे विहीरच्या वेळेस डायरेक्ट बर्लिनला, तिथे बर्लिन फिल्म फेस्टिवलला, आता रिसेंटली मामी फिल्म फेस्टिवलला आपल्या अनुरागची फिल्म आमची तिथे. म्हणजे तिथे तुम्ही असे एकदम सजधज नाही अजिबात नाही. तिथे आपलं आम्ही दुसऱ्या दिवशी शूटिंग त्यामुळे उद्या दुसऱ्या दिवशीचे कपडे बिपडे घेतलेले सॅग. मग नंतर मग ते म्हणले की सर आले का तुम्हीच पहिले आल्यात. तू पण तिथे मराठी माणूस आपल्याला भेटला. म्हणलं कुठे आहे आपल्याला. मग त्यांनी सांगितलं इथं बसा सर इथं सगळेजण येतील मग तुम्ही. हे कुठचं सांगता तुम्ही. हे मुंबईचं मामी इंटरनॅशनल फेस्टिवल. तिथे केनडी आपली फिल्म आणि केनडीचे ऍक्टर तिथे येणार होते. मग तिथनं बाहेर येऊन मग तिथे लिफ्टनी पुढे गेलं की ते रेड कार्पेट. बरोबर. तुम्ही मगाशी तो उल्लेख खूप मस्त केला होता रेड कार्पेटचा. सनीताई लिओनी. हा मग तसंच होतं ना ते. कारण त्याच्यामध्ये जेव्हा हे शूट चालू होतं तेव्हा मे पर्यंत शूट केलं होतं आणि नंतरच याच्यामध्ये सनीताई होत्या लिओनी. तर त्यांचा आणि माझा एक सीन होता त्याच्यामध्ये आणि मग त्याचं मी तो लाळगोट्यापणा करतो. अरे अब इधर मी तो सगळे झाग आहे असं म्हणून त्यांच्या मागे मागे वगैरे अब इधर राहतोय का असं म्हणून त्यांच्या मागे मागे मी चाललोय असं ते होतं. मग ते त्याचे बरेच टेक्स होत होते वगैरे. मग ते म्हणे की आपने बहुत पॉवरफुल रोल प्ले किया बहुत बढ़िया. म्हटलं मी हिने कधी बघितलं. मग नंतर मग म्हटलं की अनुराग ते दाखवतोच ना प्रत्येकाला की बघ हे झालेलं आहे ते झालंय म्हणून त्याच्यात बघितलं असेल असं म्हणून. मग कट टू म्हणजे तो चित्रपट झाला आणि मी काही ते 2दा प्रिव्ह्यूला बोलवलं होतं. मी काही वेळा जमल्या नाही. मग आता अनुरागने इन्सिस्ट केलं होतं की उसको बुलाव मामीला. बरोबर. उसने नाही देखा है. तर म्हणलं की बरं ठीक आहे आपण जाऊया. मग गेलो. मग मी आपल्या नेहमीसारखे आपली सॅग बिग घेऊन मग त्यांनी एका रूम मध्ये मीच एकटा आणि ते एक चहा आणि त्या कॉफी देणाऱ्या बाई. आणि ते आपल्याला कळत नाही ना ते म्हणजे आपण एकदम कानकोंडले होतो ना की चहा द्या कॉफी द्या वगैरे असं. पण त्यांच्या कॉफीची नावच माहिती नसेल एकतर आपल्याला. ते दाखवतात काय पाहिजे म्हणजे नाही सिम्पल नॉर्मल टी दो असं म्हणून. मग ते चहा पिला आणि मग एक एक जण येत होता. मग सनीताई लिओनी आल्या तशा मोरासारख्या अशा पांढरा जगा असं लांब हे घेऊन. मोरासारखा तसंच होतं ते. मोर कसं आपलं पिसारा हे करत आणि ते धरायला 2-3 जण वगैरे असं. आणि मग तर आपल्याला ते अगम्यच असतं ना की अरे काय असं. आणि म्हणजे आपण चित्रपटात त्यांच्यावर कामं केलेली असतात पण नंतर तिथे एकदम वेगळीच माणसं वाटायला लागतात ते. कारण ती त्या रोलमध्ये असतात ना. आपण मात्र तेच असतो म्हणजे आपला हे. आणि मग आम्ही गेलो वरती त्या रेड कार्पेट आणि मग तिथे जाऊन एका ठिकाणी जाऊन खचा सगळे 1000 फोटो काढतात. सर इधर इधर उधर असं सेंटर वगैरे असं ते सगळे ते बोलत असतात फोटोग्राफर. आणि आपण फक्त असं तिकडे हसून बघायचं असतं. मग त्याच्यामध्ये विजय निकम पण आहेत ह्याच्यामध्ये. तर ते यायचे राहिले होते. मग तेवढ्यात त्यांचा फोन कुठे असू म्हटलं या लिफ्टनी वरती या. मग ते लिफ्टनी डायरेक्ट समोर झाले. या सर असं म्हणून मग या फोटो काढतात असं. आणि मग ते सगळे खचाखच फोटो काढतात. मग ते म्हणले तुझ्या लक्षात येत आहे का. म्हणजे काय ते बघ सगळे सजून धजून आले आपण दोघंच उपरे दिसतोय. खरंच म्हणलं खरंच रे. म्हणलं त्याला त्याची गरज आहे. तुम्हाला आहे का मला आहे काढा फोटो. बरं तुम्ही एवढं जे कॅज्युअली हे सगळं सांगताय हे अनेक वर्ष अनेक लोकांची हे स्वप्न असतं. त्यामुळे हे जितकं तुम्ही कॅज्युअली सांगताय तितकं ते कॅज्युअली. कारण तुम्ही गिरीश आणि उमेशचे मित्र असाल ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कारण दुसऱ्या चित्रपटाला तुम्ही रेड कार्पेट दाखवल्यावरती बाकीच्या म्हणजे आणि इंटरनॅशनल रेड कार्पेटवरती तुम्ही चाललेले आहात पुन्हा सूट बूट घालून तिथलं ते सगळे प्रोटोकॉल घेऊन. बाकी सगळं छोटं वाटायला लागतं किंवा अनुभवलेलं रे माहिती रे मला असं ते तू रेड कार्पेटचं नको मला येतं असं म्हणून. पण मग ते झालं. मग ते माझी ओळख करून
देण्यात आली, की तेव्हा लव्ह स्टोरी नुकतंच झालं होतं की अनुराग आपलं कौतुक करून अख्ख्या 2000 पब्लिक होतं तिथे त्या ह्यूज नीतू अंबानी ऑडिटोरियम मध्ये, की जिथे हे चालतं तिथे तू पडदा बांधून ते सगळं तयार केलं होतं. आणि मग तिथे जायचं होतं आणि मग बघितलं, अरे बापरे, अशी मुंग्यांसारखी माणसं दिसत होती. आणि मग नंतर म्हटलं की मला पिक्चर बघायचा आहे. तर त्या जे चित्रपटात ऑब्विसली बडे बापा हे कोणाला म्हटलं जातंय, तर त्यांच्याच प्रिमायसेस मध्ये माझ्या तोंडी वाक्य, माझ्या प्रत्येक वाक्याला तिथं टाळ्या होत्या. तेव्हा अनुराग म्हणाला की इसको बोलते घर में घुस के मारना. असं म्हणजे हे सगळं झालं होतं नीतू अंबानी यांच्या, हा म्हणजे त्यांच्या इथेच होतं ना ऑडिटोरियम मध्ये, आणि त्यांच्या विषयीचीच वाक्य त्या चित्रपटात, आणि माझ्याच तोंडी होती पुण्यात, मीच कल्प्रेट होतो त्यात. एक नंबर, एक खतरनाक आहे. त्याच्यातलं आणखी एक त्यांचं मोठे आहेत ते वयाने, त्यांचं मला नाव नाही, पण मुन्नाभाई मध्ये सगळ्यात स्कॉलर तो चष्मेवाला जो आहे तो विद्यार्थी दाखवलाय, ज्याचे वडील काय खात पित नसतात, तर ते होते. तर त्यांचे हातपाय बांधून आणलेत आणि मी हातपाय बांधून नाही, त्यांना घेऊन आलेले आणि त्यांना मारण्याचा कट कारस्थान माझ्याकडे आले. आणि ते नाटकातले असल्यामुळे त्यांनी प्रचंड आरडाओरडा सुरू केला ना. आता त्याच्यावरती जाऊन मी जर बोलायला लागलो तर ते काय होईना. मग त्यांना एक मिनिट, मग अनुरागला म्हटलं की अरे हे ओरडायला लागले तर त्याच्या पुढे जर मी ओरडून डायलॉग कधी म्हणणार मी. मग ते म्हटलं की ठीक आहे, आपण त्यांना सांगू सर थोडा ड्रामा करू म्हणून. मग त्याच्या आतच मी म्हटलं की त्याला बाहेर तुझ्या असं काढून ए बोळा काढ रे, तोंडात टाकलं की हो तरी ते हो अरे बस तर ते नॅचरली होतं ना. मग ते अनुरागला खूप आवडतं असं, कारण त्यांनी पहिलंच वाक्य जे होतं, अनुराग म्हटलं की मला मराठीतली अस्सल शिवी पाहिजे ते वाक्य सुरू, तरच तो फील येणार आहे. एक नंबर सर, पण खूप खूप थँक्यू. हे इतके किस्से असे जवळून अनुभवणं किंवा ऐकणं हे आमच्या, म्हणजे आपण पुढच्या वेळेस काय करू, एक चित्रपट घेऊन त्याच्याविषयी खरंच मला तर आवडेल. आणि पहिला तर आपण वळूच घेऊया, कारण त्याच्याविषयी बोलण्यासारखं एवढं वाटतंय मला. एवढी वर्ष झाली तरी ते तसं असतंच ना की एव्हरग्रीन. आणि आमच्या टीमचा म्हणून तो पहिला चित्रपट होता. हो बरोबर. त्यामुळे ते आणखीनच किस्से असतील किंवा आठवणी असतील त्याच्या सोबत जोडलेल्या. आणि सगळ्यात खूप छान आठवण म्हणजे आता मी दिठी या चित्रपटाचं हे केलं, त्याचं मी हे डीपी पण ठेवलाय तो, कारण त्या वारकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये सगळे दिग्गज लोक आहेत. आणि सुमित्रा मावशींचा फोन आला होता मला, की म्हटलं काय तू हल्ली छोटे रोल करतच नाहीस वगैरे. म्हटलं असं कोण म्हटलं. म्हटलं की बर आता मी पुढचा चित्रपट करते दिठी नावाचा, त्यात एकच सीन आहे, तर तू करशील का. म्हटलं तुम्ही सांगायचं फक्त. माझा पहिली सिरियल त्याचे दिग्दर्शक त्याच होते, पहिला चित्रपट त्याचा दिग्दर्शक त्याच होता. तर तुम्ही सांगा फक्त, मी तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस काढून देतो. त्या वारी मधले ते दिवस होते आणि तो एक भारी हे झाला, तर वेगळा अनुभव होता. आणि त्या सिनेमात त्या शॉर्ट मध्ये सगळेच दिग्गज होते, किशोर कदम पासून दिलीप काका, डॉक्टर मोहन आगाशे, गिरीश, आम्ही सगळेच त्या सीन मध्ये होतो. अरे काय और क्या चाहिए, बस एक सीन सुद्धा आहे का पुरेसा आहे मला आयुष्यभर. आणि पुन्हा त्या ह्याचं सार सांगणारा तो सीन आहे. तो जेवढा हे होईल, जेवढा वर जाईल तेवढं ते अख्खं पुढे चित्र छान दिसणार. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि मला अजूनही वाटतंय की अजून सुरू राहावं, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आता, त्यामुळे आज रजा घ्यावी लागेल. पण आपण खरंच खूप एडिट करावं लागेल असं मला तर सगळं ठेवू वाटतंय. पण खरंच हे अक्षरशः म्हणजे इट्स लाईक अ डॉक्युमेंटरी आमच्यासाठी, की हे सगळं आम्हाला ऐकून ते प्रोसेस करता येणार आहे. आणि तर माझं मित्र म्हणाल होतं की तुझ्या या अनुभवावरती तू पुस्तक लिही. म्हणजे अरे मी लिहित बसलो तर ते लिहिताना वेगळं एक्सप्रेशन येतं ना, ते तसं येत नाही. आपण काय गिरीश कुलकर्णी नाही आहेत किंवा असं नाही का बोली लिहू वगैरे असं. तर त्यामुळे असे किस्से सांगताना सोपं होतं ना. नाही, आणि हे खूप म्हणजे आता लिखाण तर झालंच, पण ह्या पॉडकास्ट हे जे नवीन माध्यम आलंय, तर त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी अशा जतन करून ठेवता येतात ना. आणि इतकी नवनवीन, जसं आपण म्हटलो आताच की इतकी नवनवीन माणसं
म्हणजे माणसं माहितीतलीच पण इतकी नव्याने भेटतात आणि तुम्ही तर फारच भाग्यवान आहे की सगळ्याच क्षेत्रातली माणसं या खुर्चीवर येऊन गेली. खरंय खरंय, टोटली. कारण मी डॉक्टर मोहन आकाशांचं ते ऐकून बघून काढलं सगळं. नाही पण खरंच खूप शिकायला मिळतं, खूप मजा येते, Yes. खूप अनुभव ऐकायला मिळतात मोठ्या मोठ्या माणसांचे, आणि आज तेच फिलिंग आहे माझं तुमच्याबद्दल. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आणि आय होप तुम्ही लग्नाचं जेवून आला होता त्यामुळे तुम्हाला झोप आली नाही. त्यामुळे खूप मजा आली. आणि ऑडियन्सला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा, आणि आरपार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.